नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड सीईटी पासून अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। बीएड सीईटीचा निकाल म्हणजेच पहिली उत्तरपत्रिका पुढील काही म्हणजेच एप्रिलच्या एंडिंगमध्ये किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये पाहता येणार आहे आणि तशी नोटीस सर्वात प्रथम पोर्टलवरती येईल आणि त्याच्यानंतर तशी सूचना लक्षात घ्या तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर याच पूर्वी म्हणजे बीएड कॅप प्रोसेस आहे ती सुरू होण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे बीएड कॅप म्हणजेच कॉलेज ॲडमिशनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे। तर ही कोणकोणती लिस्ट आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कॉलेजच्या ॲडमिशनच्या वेळी जास्त धावपळ करावी लागणार नाहीये। साधारणतः बीएड सीईटीचं जी कॅप प्रोसेस असते तर याच्यामध्ये कागदपत्र पडताळणी यापूर्वी म्हणजे साधारणतः 3 ते 4 वर्षांपूर्वी फिजिकली व्हेरिफिकेशन साठी जावं लागत होतं, परंतु आता तुम्ही घर बसल्या ही कागदपत्र पडताळणी ऑनलाईन कागदपत्र अपलोड करायचे आहेत। स्क्रुटिनी जी समिती असेल किंवा कमिटी असेल तर यांच्याकडून ही कागदपत्रे अगदी घर बसल्या चेक केली जातात। तर ही कागदपत्रे यादी कोणकोणती आहे ही अधिकृत माहिती बीएड सीईटीचं जे पोर्टल आहे तर याच्यावरून घेणार आहोत। चला तर वेळ न घालवता या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। अशा प्रकारे बीएड सीईटी संदर्भात कॉलेज ॲडमिशन वेळी जो ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो तर याच्यामध्ये जी कागदपत्र लागतात या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की ॲप्लिकेशन फॉर्म आहे सीईटी 2025। लक्षात घ्या, आपण सांगत होतो की तुम्ही सीईटीचा जो फॉर्म भरलेला आहात तर तो PDF स्वरूपात डाउनलोड करून ठेवायचा आहे। तर यासाठी बीएड सीईटी आहे तर या पोर्टलवरती यायचं आहे आणि येथे आल्यानंतर सीईटी AY ॲडमिशन 2026-27 या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर जो लॉग इन ID आहे आणि पासवर्ड तो टाईप करायचा आहे आणि याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये पाहू शकता की येथे सीईटी रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल डाऊन तुम्हाला येथे पाहू शकता की MH बीएड सीईटी जो ऑप्शन आहे ELCT आणि जनरल तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून तुम्हाला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर पाहू शकता की रजिस्ट्रेशन क्लोज असा ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर येथे पाहू शकता की पेमेंट हिस्ट्री या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे आणि तेथे शेवटचा ऑप्शन आहे व्ह्यू रिसीट आणि व्ह्यू फॉर्म। तर व्ह्यू फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला संपूर्ण फॉर्म आहे तर त्याची प्रिंट काढू शकता किंवा तुम्हाला PDF फाईल सेव्ह करण्यासाठी प्रिंट ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या येणाऱ्या ऑप्शनमध्ये सेव्ह ॲज PDF या पॅटर्नमध्ये तुम्हाला ही प्रिंट आहे ती सेव्ह करून ठेवायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो डाउनलोड करायचा आहे। याच्यानंतर पाहू शकता की बीएड सीईटीचं स्कोअर कार्ड हा मागच्या वर्षीचा फॉर्म आहे, येथे 25 आहे तर लवकरच येथे स्कोअर कार्ड आहे विद्यार्थ्यांचे उपलब्ध होईल। या संदर्भात माहिती आपण देणार आहोत। तर याच्यानंतर लक्षात घ्या की डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे। जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट चालेल, शाळा सोडल्याचा दाखला देखील चालणार आहे। त्याच्यानंतर कम्युनिटी नेटिव्ह किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडक्ट इन प्लेस बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र। लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाल्याचा पुरावा यापैकी कोणतेही एक कागदपत्र ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्याच्यानंतर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट इन नेम ऑफ द कॅन्डिडेट अँड कास्ट इन लक्षात द्या रिकग्नाइज ॲज अ बॅकवर्ड क्लास इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र। जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे आणि ज्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील कंपल्सरी लागणार आहे। कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातला नियम आपण यापूर्वी देखील सांगितलेला आहे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या वेळेस नसेल तर तुम्ही पावती अपलोड करू शकता, पण लक्षात घ्या की कॉलेजनं अलॉट झाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असणे गरजेचं आहे। कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी जर लक्षात घ्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुमचं रिझर्व्ह कॅटेगरीतील ॲडमिशन आहे ते रद्द होईल आणि ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन घेण्याची वेळ येऊ शकते। त्याच्यानंतर लक्षात घ्या की जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात तर त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अप टू 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणारे लागणार आहे। तर हा मागच्या वर्षीचा फॉर्म आहे तर लक्षात घ्या यावर्षीची कॅप प्रोसेस साधारणतः जून महिन्यामध्ये सुरू होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणारे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे। त्याच्यानंतर पाहू शकता की स्टेटमेंट ऑफ मार्क्स लक्षात घ्या SSC
याच्यामध्ये 10वीची मार्कशीट लागणार आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही बोर्डातले विद्यार्थी असतील तर यामध्ये CBSE, IGCE, ICSE किंवा जे दुसरे बोर्डचे विद्यार्थी असतील तर लक्षात घ्या की त्यांना मार्क सर्टिफिकेट SSCचे मार्क सर्टिफिकेट लागणार आहे. तर जे महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे तर यांना फक्त 10वीचं मार्कशीट लागतं. पण इतर जे बोर्डातील विद्यार्थी आहेत CBSE, IGSE, ICSE या बोर्डातले किंवा IB बोर्डातले विद्यार्थी असतील तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे. आपण या संदर्भात देखील प्रॉपर माहिती देणारच आहोत. त्याचप्रमाणे 12वीचं सर्टिफिकेट देखील म्हणजे गुणपत्रिका लागणार आहे. इतर बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांना केवळ सर्टिफिकेट लागणार आहे, गुणपत्रिका लागणार आहे. परंतु इतर बोर्ड CBSE, IGCSE त्यानंतर ICSE किंवा IB बोर्डचे विद्यार्थी असतील तर त्यांना PDF फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट देखील लागणार आहे. आपण याची माहिती देणारच आहोत. त्याच्यानंतर लक्षात घ्या की ग्रॅज्युएशनची पात्रता देखील महत्त्वाची आहे. तर ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यांचं देखील पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्याच्यासोबत कन्व्हर्जन सर्टिफिकेट देखील लागणार आहे. सदरचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं द्यायचं या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लक्षात घ्या ग्रॅज्युएशन किंवा इतर माहिती दिली असेल तर त्या संदर्भात देखील तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. तर अशा प्रकारे हे जे फॉर्म आहेत तर त्या संदर्भातली कागदपत्रे लागणार आहेत आणि लक्षात घ्या की ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत आणि त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन स्टेटस येते ऑनलाईन कागदपत्र चेक करून व्हेरीफाय अशा प्रकारचा ऑप्शन येतो. तर अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची यादी आत्ता पाहून घ्या आणि तुमच्याकडे जी कागदपत्रे नसतील ती उपलब्ध करून घ्यायची आहेत जेणेकरून BEd कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर या संदर्भात तुमच्या काय शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसंदर्भात सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.